आणि भाजपच्या कोर कमिटीची आज दिल्लीमध्ये तातडीची बैठक होते। दुपारी 4 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील हे दिल्लीत जातील। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, तातडीच्या बैठकी पाठीमागचं कारण काय? नंदता, जर आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रातील काही जागांचा जो आहे तो तिढा अजून सुटलेला नाही। त्यामध्ये मुंबईतील देखील 2 जागा आहेत, त्याचा तिढा जो आहे तो सुटलेला नाहीये। आणि आपण जर बघितलं असेल तर मागच्याच आठवड्यात एक बैठक झाली होती आणि त्यानंतर आता पुन्हा ही एक तातडीची बैठक जी आहे ती भाजप कोर कमिटीची जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। आणि या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील हे 4 वाजता दिल्लीला जातील। आपण जर बघितलं असेल तर पूनम महाजन यांच्या जागी उमेदवार बदलायचा का यावर देखील चर्चा सुरू आहे आणि त्याचमुळे आशिष शेलार देखील दिल्लीमध्ये आहेत। आता नेमक्या या बैठकीत काय होतंय ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार, कारण आपण जर पाहिलं असेल तर भाजपची महाराष्ट्रातली जी दुसरी यादी जी आहे ती येत्या 2 दिवसात येऊ शकते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ही दिल्लीत बैठक बोलवल्याचं आपल्याला समजतंय। नंदा, सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।